नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाकिस्तानच्या काश्मीरमधल्या कारवाया काही केल्या थांबत नाहीये, त्यामुळे करायचं तरी काय हा एक मोठा प्रश्न भारतासमोर आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाचं भाषण देताना बलुचिस्तानच्या नागरिकांना धन्यवाद दिले आणि एक वेगळाच डाव खेळलेला आहे. काही विश्लेषकांच्या मते भारत पाकिस्तान संबंधांच्या बाबतीत मोदींनी मारलेला हा एक मास्टर स्ट्रोक आहे. कारण भारत पाकिस्तान संबंध आता आदर्शवादापेक्षा वास्तववादानं, आयडियलिझमपेक्षा रिअलिझमने सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे. पण बलुचिस्तान हा प्रश्न केवळ पाकिस्तानशी निगडीत नाहीये. त्याच्याशी अफगाणिस्तान, इराण, चीन या देशांचे सुद्धा हितसंबंध जोडलेले आहेत. त्यातच आपल्या परराष्ट्र धोरणातले जे पंचशील नावाचं तत्व आहे, त्या तत्वाला आपणच फाटा दिलेला आहे. त्यामुळे आता आपल्यावरती आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकतो का? चीनला या गोष्टीमुळे एखादं छुपं आव्हान मिळालेलं आहे का? काश्मीरचा प्रश्न यामुळे क्लिष्ट होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न सुद्धा या अनुषंगाने विचारले जाऊ लागले. त्यामुळे मोदींचं हे बलुच अस्त्र प्रभावी ठरेल की त्यांच्यावरच उलटेल, याची चर्चा आज आपल्याला करायची. आणि त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, भारत पाकिस्तान संबंधांचे अभ्यासक जतीन देसाई या चर्चेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन हेही या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत पुण्याहून. निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल शशिकांत पित्रे हे देखील आपल्याला यामधला एक डिफेन्सचा अँगल काय आहे हे आपल्याला समजावून सांगणार आहेत. त्याचबरोबर भारत पाकिस्तान परराष्ट्र धोरणाचे तज्ज्ञ अरविंद गोखले हे देखील या चर्चेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय अरविंद गोखले यांच्याकडे. अरविंद गोखले, मोदींनी बलुचिस्तान संदर्भातलं वक्तव्य केलेलं होतं सर्वपक्षीय दलांच्या बैठकीमध्ये आणि त्यानंतर लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाचं भाषण देताना सुद्धा बलुचिस्तानचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये येणं, काय म्हणता येईल याला स्ट्रॅटेजी, म्हणजे हा मास्टर स्ट्रोक आहे असं वाटतं का तुम्हाला? याला मी मास्टर स्ट्रोक वगैरे काही म्हणत नाही, पण ही एक चांगली किंवा कुशल खेळी इतपतच त्याचं वर्णन करता येईल. प्रश्न असा आहे की पाकिस्तानचे भारतातले राजदूत अब्दुल बासित यांनी या खेपेचा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन हा आम्ही काश्मीरला अर्पण करतो आहोत, काश्मीरी लढ्याला अर्पण करतो आहोत असे जे बाष्कळ उद्गार काढले, त्याला उद्देशून त्यांचं हे मत आहे की काय मोदींचं, असं वाटण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की चीन यामधला, आपण म्हणता त्याप्रमाणे चीन यामधला एक दृष्टिकोन आहे. चीन सध्या जो काराकोरम पासपासनं ग्वादारच्या बंदरापर्यंत, म्हणजे बलुचिस्तानमध्ये असलेल्या ग्वादारच्या बंदरापर्यंतचा जो रस्ता करतोय, त्या रस्त्यावरती चीनी सैनिक हे सध्या सज्ज आहेत आणि ते त्याचं रक्षण करतायत. प्रश्न असा आहे की बलुचिस्तानमध्ये अतिशय उत्तम अशा तऱ्हेची ऊर्जा निर्माण होत असते आणि त्या ऊर्जेचा वाटा पाकिस्तानला जवळपास 1/3 इतका वाटा मिळत असतो. हे सगळं लक्षात घेतलं आणि बलुचिस्तानमधला लढा 1960 ते 1973 आणि 1973 ते आज तागायत असा जो बलुची स्वातंत्र्याचा जो लढा आहे, हा स्वातंत्र्याचा लढा आता एका विशिष्ट टोकापर्यंत पोहोचलेला आहे. आतापर्यंत 15,000 ते 20,000 बलुची मारले गेलेले आहेत. अगदी खरं सांगायचं झालं तर त्यांचे सगळे नेते हे सध्या बलुचिस्तानच्या बाहेर, म्हणजे खरं पाकिस्तानच्या बाहेरच राहत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना हा एक थोडासा दिलासा वाटतोय. इतपतच त्या मोदींच्या निवेदनाचं महत्व असं मानता येईल. मला स्वतःला असं वाटतं की मोदींनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे विधान करण्याची आवश्यकता होती की नाही याबद्दल मात्र निश्चितपणे माझ्या मनात शंका आहे आणि हे करायला नको होतं आता या घटकेला, असं माझं मत आहे. बरं, आपण भाजपच्या नेत्यांना या संदर्भात काय वाटतं आपण जाणून घेऊया. मधू चव्हाण, आय फॉर अन आय, म्हणजे काश्मीरमध्ये कुठेतरी पाकिस्तानच्या अशा कारवाया सुरू आहेत, त्यामुळे बलुचिस्तानमधल्या गोष्टीविषयी आपण वक्तव्य करणं, आय फॉर अन आय ही स्ट्रॅटेजी भारतासारख्या देशाला योग्य आहे का सद्य परिस्थितीमध्ये? मोदींचं भाषण कुठेतरी त्याचाच सुतवाच करतंय. मला असं वाटतं की देशाचं हित ही सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजीचा विचार असला पाहिजे. भारतामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आजपर्यंत परराष्ट्र धोरणामध्ये थोडा इथे तिथे बदल जर सोडला तर आपला तसा काही बदल त्या ठिकाणी होत नाही. ती काळाची गरज त्या ठिकाणी त्याप्रमाणे देशाच्या गरजेप्रमाणे होत आहे. परंतु ज्या पद्धतीने श्रीमती इंदिरा गांधीने 1971 पूर्वी याया खान आणि टिक्का खान यांच्या अत्याचाराला बळी पडत होते, त्या काळातल्या बांगलादेशातल्या लोकांबद्दल एक जनजागृती केली सगळ्या समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये. आणि मग तो त्या ठिकाणी बांगलादेशाचे युद्ध झालं, त्याच्यामुळे पाकिस्तान दुबळा झाला. आता गेले अनेक वर्ष, खरं म्हणजे माननीय गोखले अतिशय चांगले अभ्यासक आहेत, त्यांचा मी चाहता सुद्धा आहे त्यांच्या लिखाणाचा. परंतु तेच सांगतात आपल्या वक्तव्यामध्ये की पाकिस्तानच्या
पाकिस्तानचे जे या ठिकाणचे जे हे आहेत राजदूत आहेत त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमचा स्वातंत्र्य दिवस हा काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांसाठी मी अर्पण करतो असं वक्तव्य केल्यानंतर आपण त्या ठिकाणी शांतीची कबुतरं फार उडवली आहे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून. त्यांची फळं आपण 1962, 1965, 1971 या सगळ्या वेळेला आपण भोगलेले आहेत पाकिस्तानी चीनबद्दल. आणि मला असं वाटतं की ते शिशुपाळासारखं उत्तर दिलेलं आहे स्पष्टपणे की तुझे आता अपराध फार झालेत. आता तुला स्पष्टपणे सांगतोय की तुझे 100 अपराध बरे मी मात्र तुला त्या ठिकाणी मला संपवावं लागेल. कुठे सांगणं अत्यंत आवश्यक होतं आणि मला असं वाटतं तो मास्टर स्ट्रोक म्हणा काही त्याला म्हणा पण तो जशाच तसं उत्तर देणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते त्यांनी दिलेलं आहे, योग्य केलंय. बरं डॉक्टर महाजन, तुम्हालाही असंच वाटतं की इतक्या आक्रमकपणे ही भूमिका मांडणं हे यावेळी विशेषतः लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाचं भाषण देत असताना अशी आक्रमक भूमिका मांडणं गरजेचं आहे? यावेळी काय किंवा अन्य कुठल्या वेळी काय अशा प्रकारे भूमिका मांडणं हे अप्रगल्भतेचं, अपरिपक्वतेचं आणि बालिशपणाचं लक्षण आहे. त्याचं कारण असं की एप्रिल 1948 मध्ये पाकिस्ताननं बलुचिस्तानमध्ये बळजबरीनं कब्जा केल्यापासून या भूप्रदेशाच्या काही समस्या आहेत. त्यांना मुळातच पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं नव्हतं. आपल्याला इतिहासाची आठवण करून द्यावी लागेल की काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये जेव्हा पार्टिशनचा निर्णय झाला त्यावेळेला सरहद गांधी खान, अब्दुल गफार खान डोळ्यात पाणी आणून असं म्हणले होते की तुम्ही तर आम्हाला लांडग्याच्या समोर टाकता आहात. त्यामुळे हे सर्व प्रश्न त्यावेळेपासून प्रलंबित राहत आलेले आहेत. पण हे सगळं करत असताना आपल्या एखाद्या शेजारच्या माणसानं आपल्या कानफटात मारली म्हणून आपण तशीच कानफटात मारली तरच आपलं पौरुषत्व किंवा वीरत्व सिद्ध होतं. ही अतिशय बालवाडीच्या मुलाच्या मनातली ही भावना आहे. त्यामुळं हा डाव अंगलट येण्याचा जास्त संबंध आहे. बांगलादेशच्या युद्धाचं मिसरिप्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न सतत चालू आहे. बांगलादेशचं युद्ध जे आलं त्याची पार्श्वभूमी पूर्व बंगालमधून म्हणजे त्यावेळेच्या पूर्व पाकिस्तानमधून भारतीय सीमा प्रदेशातून आत येणाऱ्या निर्वासितांचा लोंढा, त्यामुळं होणारी आर्थिक ओढाताण आणि अन्य आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या संदर्भात बांगलादेशचं युद्ध झालेलं होतं. तिथं याया खान आणि अमुक तमुक यांचा काही संबंध नव्हता. रामायण महाभारतातली उदाहरण देऊन आजच्या काळातल्या सत्ताधाऱ्यांची मनमानी कृती किंवा वचन यांचं समर्थन करता येणार नाही. मधू चव्हाण, तुम्हाला एक मुद्दा मांडायचा मला माहिती आहे. कुठेतरी तुम्ही बांगलादेशच्या युद्धाशी याचा रेफरन्स जोडून मोदींची स्ट्रॅटेजी इंदिरा गांधींच्या स्ट्रॅटेजी सारखीच आहे आणि ती बरोबर आहे असं कुठेतरी फोर्स करायचा प्रयत्न करताय असंच साधारण आशयाचं आता आरोप केलेला आहे डॉक्टर महाजन यांनी. डॉक्टर महाजनांच्या आरोपाची मी फार काही म्हणजे चिंता करत नाही. त्याची चिंता करायचं कारण सुद्धा नाहीये. ते त्यांचं मत आहे, ते त्यांनी मांडलेलं आहे. आता अशा बालिश वक्तव्य करणारे अनेक लोक ते ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतात ते अनेक त्या ठिकाणी बालिश होते. या देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीला बालवाडी आणि बालिश म्हणणं हे कुठल्या त्या ठिकाणी मॅच्युरिटीचं लक्षण आहे मला काही समजत नाही. मी त्या ठिकाणी याया खान यांनी इतिहास आणि इतिहासातल्या गोष्टीत माणसाला भविष्याचा वेध घेण्यासाठी प्रेरणा देत असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. मी याया खान आणि टिक्का खान अशा तऱ्हेचा उल्लेख केला की ते अनन्वित अत्याचार चालले होते आणि त्यावेळेला पाकिस्तान हे अनैसर्गिक या देशाचं मुळात पार्टिशन झालं तेच मुळात त्या काळामध्ये अनेकांना वेदना देणारं होतं. पण आपल्याला त्या काळाची गरज म्हणून आपण ते नाईलाजाने स्वीकारलं होतं. आता महाजन म्हणतात ते बरोबर आहे की निर्वासितांचे लोंढे येत होते आणि म्हणून त्या ठिकाणी परंतु त्याचा निर्वासित हा एवढाच प्रश्न नव्हता. माझ्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं नाही. हो, 1965 साली काँग्रेसचं कुठलं धोरण, शांतीचं धोरण, जी कबुतरं उडवली ना 1962 साली हिंदी चीनी भाई भाई म्हणून चौवेनलाईच्या मिठीमध्ये मिठ्या मारत होतात तुम्ही. त्याच वेळेला तिकडे तयारी चालली होती आणि इतकी दारुण अवस्था तुमची झाली त्या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये झाली की शेवटी मदतीसाठी भीक मागण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये जावं लागलं जॉन एफ केनेडींच्या त्या ठिकाणी मदत मागण्यासाठी. आजही मोठं पराभवाचं लक्षण म्हणून काँग्रेसच्या कार्यालयात नेहरूची आणखीन जॉन एफ केनेडी हे व्हाईट हाऊसच्या हिरवळीवर फिरतायत पण ते नेहरूची तिथे पराभूत मनोवृत्तीने गेले होते. आपण विषयांतर करूया नको, आपला मुद्दा इथे बलुचिस्तानचा आहे. मधू चव्हाण, आपण विषयांतर नाही त्यांनी बालिश वगैरे म्हणू नये, त्यांचं मत मांडावं. नम्रता, अशी चर्चा चालत असते का?
ही काय चर्चा ही काय म्हणजे हे तर बालवाडीच्या आधीचं चर्चेला झालं, तुम्ही हो. वळण द्याल ही तशी निदान चर्चा बालवाडीत चालेल. तरी बसवलं तुम्ही होतं त्याला. चर्चेला वळण हे अजून द्याल तशी बालवाडीत चालेल. जायच्या सुद्धा लायकीचं नाहीत. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आपल्यासोबत भारत पाकिस्तान संबंधाचे अहो, अभ्यासक जतीन तुम्हाला देसाई आता सुद्धा म्हातार आहेत. चढ लागलेला आहे. तुम्हाला आता वृद्धाश्रमात पाठवलं पाहिजे. महाजन, तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवलं पाहिजे आता. मधू चव्हाण, आपण आपल्या तुम्हाला पॅनलवरच्या पाळणाघरात पाठवलं सर्वच पाहिजे. मान्यवरांचा आदर करूया. तुमच्यासाठी मी कृपया पाळणाघर आपण शोधून सगळ्यांचाच ठेवतो, आदर काळजी ठेवूया. करू नका. तुमच्यासाठी आपण त्यांनी- यामध्ये कोणतेही त्यांनी- वैयक्तिक आरोप करायचे नाहीयेत. त्यांनी मधू सुद्धा चव्हाण आणि आदरपूर्वक डॉक्टर बोललं पाहिजे महाजन दोघांनी पंतप्रधानांबद्दल. वैयक्तिक आरोप करायचे नाहीयेत. कृपया आपण चर्चेत पुढे बोलूया. जतीन देसाई आपल्यासोबत आहेत. जतीन देसाई, मोदींनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे भारतासाठी, भारताच्या दृष्टीने, भारत पाक संबंधांच्या दृष्टीने प्रभावी ठरू शकतं की ह्याचं बुमरँग होऊ शकतं? नाही, मला असं वाटतं की नरेंद्र मोदींचं जे काही स्टेटमेंट आहे त्याला मात्र स्टेटमेंट म्हणून एका आयसोलेशनमध्ये पाहता येणार नाही. की गेल्या 8 जुलैपासून एकूण काश्मीरमध्ये जे काही घटना घडतायत त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या पंतप्रधानांचं स्टेटमेंट पाहिलं पाहिजे. की मुळातच मला अशा स्वरूपानं वाटतं की जे काही गेल्या काही दिवसापासून जे काही चाललं होतं भारत आणि पाकिस्तानमध्ये, की पाकिस्तानने आधी म्हटलं की भारताला इन्व्हाइट केलं की काश्मीरच्या संदर्भात चर्चा करायला तुम्ही या. तर त्याला भारताने लगेच सुषमा स्वराजींनी उत्तर दिलं की काश्मीर नाही, पण टेररिझम संदर्भात आपण चर्चा करूया. त्यानंतर पाकिस्तानने काश्मीरी लोकांच्या औषधांसाठी मदत पाठवण्यासाठी भारतीय हायकमिशन जे इस्लामाबाद आहे त्यांना अप्रोच केला. अशा बरोबर गेल्या काही दिवसातल्या घटना आपण जर पाहिल्या तर त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं स्टेटमेंट पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं की मुळातच की काश्मीरमध्ये आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला संपूर्णपणे आपण पाकिस्तानला दोष देऊन चालणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. की मुळातच की हा जो काही प्रश्न आहे की आज डोमेस्टिक आपला प्रश्न आहे. जे काही लोक काश्मीरमध्ये आज संघर्ष करत आहेत ते सगळे भारतीय आहेत आणि म्हणून भारतीय म्हणून आपण त्या सगळ्यांशी बोललं पाहिजे. मग त्यात हुरियत आहे म्हणून हुरियतशी बोलता कामा नये अशा स्वरूपानं भूमिका घेऊन चालणार नाही. आणि मला असं वाटतं की आज काश्मीर खोऱ्यात जे 3 वेगवेगळे जे काही गट आहेत हुरियतांचे, त्यात गिलानींचं प्रो पाकिस्तान किंवा मिरवाईज आणि यासीन वगैरे प्रो आझादी अशा स्वरूपाचं आहे. एकमेकांची तोंड न पाहणारे आपल्या भूमिकेमुळे, भारत सरकारच्या भूमिकेमुळे ते तिघे एकत्र झाले. लक्षात घ्या. मला असं वाटतं की स्ट्रॅटेजी असली पाहिजे की त्यांच्यातले जे काही मतभेद आहेत ते मतभेद कशा स्वरूपानं वाढतील आणि त्या पार्श्वभूमीवर म्हणून मुळातच मला असं वाटतं की काश्मीरकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की बलुचिस्तान संदर्भातलं वक्तव्य करून आपण काश्मीरचा प्रश्न क्लिष्ट करू पाहतो किंवा क्लिष्ट होऊ शकतो यामधनं? एक मिनिट नाही, म्हणूनच मुळातच की काश्मीरच्या संदर्भात वाजपेयींची जी काही भूमिका होती, वाजपेयीजींनी म्हटलेलं की काश्मीर में सभी स्टेक होल्डर से बातचीत करनी चाहिए, वो भी कॉन्स्टिट्यूशन के दायरे में जरूरी नहीं लेकिन इंसानियत के दायरे में, त्या संदर्भात बोललं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज एकूण काश्मीरमध्ये सरकारी जे काही आकडे आहेत काश्मीरचं इन्सानियत आणि चर्चा वगैरे तुम्ही जे सांगताय ते मान्य आहे. मात्र मोदींनी इथे भाष्य केलेलं बलुचिस्तानमध्ये ज्या पाकिस्तानच्या अॅट्रॉसिटीज चालू आहेत, ह्युमन राईट्स व्हायलेशन सुरू आहे त्याबद्दलचं हे वक्तव्य आहे. मुद्दा असा आहे की या वक्तव्यामुळे काश्मीर प्रश्न क्लिष्ट होऊ शकतो का? जतीन देसाई, नाही, बलुचिस्तानमध्ये एक लक्षात घ्या की बलुचिस्तानमध्ये जे काही अत्याचार चालले आहेत आजपर्यंत जवळजवळ 30,000 तरुणांची डेड बॉडी सापडली आहेत. गेल्या 6 महिन्याचाच विचार आपण केला तर त्यात 1000पेक्षा जास्त लोकांच्या तरुणांच्या डेड बॉडी सापडल्या. बलुचिस्तानमध्ये अत्याचार जो काय आहे तो नवीन नाही, आपण लक्षात घ्या. हे 1948 पासून सुरू आहे. 1948 आंदोलन झालं, त्यानंतर 58 ते 63च्या काळात झालं, त्यानंतर 73 ते 77 पर्यंत आंदोलन सुरू झालं आणि नंतरचा हा फेज आहे. म्हणजे कधीही मुळात आजचं जे काही बलुचिस्तान आहे ते 4 प्रिन्सली स्टेटमध्ये होते आणि त्यातले कलातचे जे काही खान होते, कलातचे खान जबरदस्तीनं त्यांना पाकिस्तानी आपण फिरून नको, आपण मूळ मुद्द्यावरती येऊया की बलुचिस्तानमुळे काश्मीर प्रश्न क्लिष्ट होऊ शकतो का? बलुचिस्तान संदर्भातल्या वक्तव्यामुळे म्हणूनच बलुचिस्तानमध्ये अत्याचार होतोय. बलुचिस्तानमध्ये अत्याचार मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्याची तुलना आज जगातल्या कुठल्याही भागाशी करता येणार आहे. एवढा मोठ्या प्रमाणात अत्याचार आहे. ठीक आहे. म्हणजे मोदींनी त्या अत्याचाराला कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती वाचा फोडले असं आपण म्हणायला हरकत नाही, कारण मोदींचं लाल किल्ल्यावरचं भाषण संपूर्ण जग त्याची दखल घेत होतं. आपल्यासोबत जनरल पित्रे आहेत. पित्रे सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की थोडंसं स्ट्रॅटेजिक अँगल जर यामध्ये आपण बघितला तर बलुचिस्तान हा जवळपास निम्मा पाकिस्तानच्या साईजचा आहे आणि त्याच्याबरोबर अफगाणिस्तानचा एक हेल्मंड नावाचा प्रांत आहे, त्या भागामध्ये
मेजॉरिटी बलूच आहेत. इराणचा काही भाग, ज्या भागात आपण चाबाहार हे आपलं पोर्ट डेव्हलप करतोय त्या भागात मेजॉरिटी बलूच आहेत. म्हणजे त्याचबरोबर ग्वादर हे पोर्ट जे डेव्हलप करण्यामध्ये जी सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे ती चीनची आहे. म्हणजे अफगाणिस्तान, इराण, चीन या सर्वच देशांचे इंटरेस्ट बलुचिस्तान प्रांतामध्ये आहेत. अशा वेळेला आपल्या पंतप्रधानांनी त्यामध्ये इंटरेस्ट दाखवणं हे धोका ठरू शकतं आपल्याला, की हा एक स्ट्रॅटेजिक त्यांचा डाव असू शकतो? नम्रताताई, मी आता हे बाकीचे जे प्रश्न आपण आता उभे केले ते मी बाजूला ठेवणार आहे. पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला हे सांगायला पाहिजे होतं का नाही याच्याशी माझा काही मी संबंध ठेवणार नाहीये. मी या संपूर्ण ही जी घटना आहे त्याच्याकडे लष्करी दृष्ट्या बघणार आहे. तुम्ही अगदी बरोबर बोललात की जो लष्करी राजनीती आहे, ज्याला कूटनीती म्हणतात, ज्याला रणनीती म्हणतात, राष्ट्रीय रणनीती किंवा राष्ट्रीय रणनीती, ग्रँड स्ट्रॅटेजी, त्या दृष्टीने मी त्याच्याकडे बघणार आहे. हे पहा, 1989 पासून आपल्याला ठाऊक आहे की 1971 मध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाल्यावर 1971 ते 89 पर्यंत त्यांनी आपली रणनीती संपूर्ण बदलली. एका बाजूला त्यांनी अण्वस्त्र त्यांनी प्रगत केली आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी पारंपरिक युद्धाशी कंप्लीट रजा घेऊन ते टाळून त्यांनी एक प्रॉक्सी वॉर, ज्याला मी परभारी युद्ध म्हणेन, म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून युद्ध करायचं, असं भरभारी युद्ध चालू केलं आणि त्याच्यात त्यांनी पंजाब आणि नंतर काश्मीर निवडलं. आता तो जो त्यांची जी रणनीती आहे ते 89 ते जवळजवळ आज 15 पर्यंत ती बरीचशी यशस्वी झालेली आहे आणि तिथे कोंडी निर्माण झाली होती. माझ्या मतेनं हा एक आपल्या लष्करी किंवा राजकीय लष्करी रणनीतीत एक पाणलोट आहे. आपण असं ठरवलेलं आहे, हे मला कल्पना नाहीये, मी माझ्या दृष्टीनं म्हणतोय, आपण असं ठरवलेलं आहे की पाकिस्तान जर परभारी युद्ध खेळू शकतं तर आपणही परभारी युद्ध पाकिस्तानशी केलं पाहिजे. त्याचा अर्थ असा नव्हे की आम्ही तिथं दहशतवादी पाठवू, त्यांची माकडी नक्कल करायची नाही ना आम्हाला, पण आमची एक रणनीती अद्यापर्यंत जी केली नव्हती. अद्यापर्यंत बलुचिस्तान हा अगदी म्हणजे ज्याला होली काऊ म्हणतात, गुपचूप बोलायचं नाही असा प्रश्न होता. आता आपण ठरवलेलं आहे की बलुचिस्तान, आणि बलुचिस्तानच नव्हे, केवळ बलुचिस्तानवर त्यांनी विधान केले म्हणून नव्हे, पण जो बाल्टिस्तान आहे जिथं संपूर्ण तिथं सुद्धा एक प्रचंड मोठी क्रांती घडून येते आहे. या दोन्हीत आपणही आता एक परभारी युद्ध चालू करू, एक ज्याला प्रॉक्सी वॉर चालू करू. वॉर म्हणा म्हणजे ते कसं करायचं याचा अर्थ नव्हे की आपण गोळ्याच मारल्या पाहिजेत, त्याचा अर्थ असा नव्हे तिथं बॉम्ब तोडवले पाहिजेत, पण आपण एक रणनीती जी आहे, सायकोलॉजिकल वॉरफेअर आपण खेळू शकतो, आपण एक मनोवैज्ञानिक युद्ध खेळू शकतो. आणि अद्यापर्यंत जी आपण केवळ त्यांची किड ग्लोव्ज म्हणतात, म्हणजे असे मुलायम असं बॉक्सिंग करत होतो, मला वाटतंय आपल्या रणनीतीमध्ये या सगळ्या राष्ट्रीय पक्षा एकत्र चर्चा झालेली होती आणि मला वाटते त्यांनी हा विचार करून, हा अत्यंत विचारांती, अशी नुसती कोणतरी बासीत बोलतायत म्हणून पंतप्रधान बोलतील अशी थिल्लर गोष्ट नाहीये, केवळ हा अत्यंत विचारानं हे त्यांनी हा विधान केलेलं आहे, विचारांती केलेला आहे आणि हा एक आपल्या रणनीतीतला पाणलोट आहे. आणि जर तो आपण यशस्वी करू शकलो, तो काटेरी मार्ग आहे, अत्यंत संकट प्रवण आहे, सोपं नाहीये. आपण म्हणताय ते सगळे मुद्दे बरोबर आहेत, पण उंदीर होतील म्हणून घर बांधता येत नाही असं होत नाहीये. चीनचा अँगल आहे, इराणचा अँगल आहे, सगळे आहेत, परंतु काहीतरी कोंडी फोडण्यासाठी आपण पाकिस्तानला त्यांचं जशाच तसं आपण त्यांची माकडी नक्कल करत नाहीये. ही एक नवीन रणनीती आहे आणि ही आपण अत्यंत निर्धारानं प्रगट केली आणि एकमेकाशी हमरातुमरी येऊन कुठला 71, 62 अशा युद्धांचा तुम्ही विसरलात आणि केवळ आता आपण पुढे काय करावं हे विचार केलं तर मला वाटतंय एक अत्यंत पॉलिटिकल विजडम, राजकीय अत्यंत धूर्तता ठरेल. आपण एकमेकाशी भांडत बसू नये. थँक्यू. माझा विशेषमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर याच विषयाची चर्चा पुढे राहणार आहे. सुरू बघत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपलं स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आपली चर्चा सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलुचिस्तान विषयी केलेल्या वक्तव्य आणि त्याचे परिणाम याविषयी.
गोखले सर, यामध्ये एक मुद्दा असा आहे की भारत आणि पाकिस्तान जिथे आमने सामने उभे ठाकतात तिथे आंतरराष्ट्रीय ज्या काही पॉवर्स आहेत त्या तिथे येतातच त्यांचे इंटरेस्ट शोधण्यासाठी. आणि जसं आंतरराष्ट्रीय हितसंबंध हा प्रत्येक देश अगदी त्यांच्या समोर वास्तववादी व्ह्यूज ठेवून जपत असतो, त्याचप्रमाणे पाकिस्तान कितीही बुली नेशन असल्याचं सांगितलं तरी पाकिस्तानला आर्म्स सप्लिमेंट अमेरिका, चीन यासारख्या देशांकडनं होतीये. म्हटल्यानंतर जर बलुचिस्तानचा मुद्दा ऐरणीवर आला तर यामध्ये आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण होऊ शकतो का भारतावरती? आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण होऊ शकतो की नाही हा प्रश्न थोडासा बाजूला ठेवला तर एक लक्षात ठेवलं पाहिजे की अमेरिकन काँग्रेसमध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा किंवा बलुचिस्तानमधल्या दडपशाहीचा विषय 2च महिन्यापूर्वी विचारात घेतला गेलेला होता. आता तो तिथं विचारात घेतला गेलेला असताना माझं म्हणणं एवढंच आहे, मधू चव्हाणांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, माझं म्हणणं एवढंच आहे की हे आपण जाहीररित्या करायचं की नाही हा एवढाच एक प्रश्न आहे. आता हे सगळं सांगितल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणानं लक्षात ठेवायला पाहिजे की आंतरराष्ट्रीय दबाव हा वेगळ्या तऱ्हेनं वाढतो आहे, आपल्यावरती पण वाढतो आहे. याचं कारण असं आहे की अमेरिकेला हे भारत पाकिस्तान खेळवण्यामध्ये भयंकर रस आहे आणि तो रस आता पुढल्या अध्यक्ष जेव्हा कोणी येईल त्यावेळेला काय होईल काय सांगता येत नाही. हिलरी क्लिंटन आल्या तर परिस्थिती थोडीशी बदलेल, पण त्या ठिकाणी जर दुसरे कोणी आले तर पंचायत होण्याची शक्यता आहे असं वाटतं. म्हणून मला स्वतःला असं वाटतं की हे सगळं आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जर बघितलं तर आत्ता बोलण्याची आवश्यकता होती. हे सगळं आपण करतोय. आता कुलभूषण जाधवांना पकडल्याबरोबर पहिल्यांदा पाकिस्तानने आपल्यावरती शाब्दिक हल्ले सुरू केले आणि सांगितले की बघा रॉ यामागे. आता मुळातच छाबार बंदरापाशी कुलभूषण जाधवना पकडलं आणि तिथून त्यांना बलुचिस्तानमध्ये आणलं आणि सांगितलं की बलुचिस्तानमध्ये त्यांना अटक करण्यात आली. हा सगळा मूर्खपणाचा खेळ पाकिस्तान खेळतोच आहे. पण त्याला उत्तर देताना आपण ते काही करायचं, कारण आता क्वेट्यामध्ये जो हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये म्हणजे क्वेट्याच्या हॉस्पिटलमध्ये हल्ला झाला त्यामध्ये 71 वकील मारले गेले. त्या 70 वकिलांना मारल्या गेल्यानंतर सुद्धा पाकिस्ताननं अशी आगळीक केली, असा कांगावा केला की पहा रॉ यामागे आहे आणि रॉनं हे सगळं घडवून आणलेलं आहे. हे सगळं चुकीचं आहे. हा सगळा जो क्वेट्यामधला दहशतवाद आहे तो बेसिकली तिथल्या तालिबानांनी केलेला तो हल्ला होता, त्याचा भारताशी काही संबंध नाही. म्हणजे परस्पर ते मरतात ते मरू देत असं म्हणू नये, परंतु या पद्धतीनं जर तिथं घडत असेल तर त्यामध्ये आपण लक्ष घालावं की नाही एवढाच माझा मुद्दा आहे. आणि ते लक्ष घालण्याची ही वेळ होती की नाही, ही वेळ होती की नाही याला उत्तर आहे की काश्मीरमध्ये जे काही घडतंय त्याला प्रत्युत्तर हे अशा पद्धतीनं दिलं जातंय. पण हे उत्तर हे आपल्याला म्हणजे नकळत का होईना देता येऊ शकतं. पित्रे साहेब, जनरल पित्रे जसं म्हणाले की ते स्ट्रॅटेजिकली देता येणं शक्य आहे. असं असताना आपण बोलून आपली तोंडची वाफ वाया का घालवावी एवढ्यापुरताच हा मुद्दा आहे. मधू चव्हाण, त्यामुळे आंतरराष्ट्रीय मध्ये वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवरती याकडे लक्ष दिलं जात असताना अमेरिका डोळ्यात तेल घालून या गोष्टीकडे पाहते आहे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मधू चव्हाण, एकीकडे म्हणजे अरविंद गोखले सरांचा म्हणण्याचा उद्देश असा, त्याचा जर सार काढायचं झालं तर कुठेतरी अमेरिका हे स्ट्रॅटेजिकली आंतरराष्ट्रीय वातावरण हे अशा प्रकारचं निर्माण करते की काय आणि त्याच्यामध्ये आपण हे बोलून जातोय. एकूणच बलुचिस्तानचा जो मुद्दा आहे त्यामध्ये भारताने अशा प्रकारे उघड इंटरेस्ट दाखवणं हे कितपत योग्य वाटतं याविषयी सर्वांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. जरी आपण त्याचा रेफरन्स तुम्ही जरी बांगलादेश युद्धाशी लावलात तरी सुद्धा. हे बघा, काही वेळेला आले पंतप्रधानांच्या मना आणि ते बोलले असं मला वाटत नाही. या देशाच्या पंतप्रधानपदी बसलेली व्यक्ती अशा तऱ्हेचं एक आंतरराष्ट्रीय राजकारणावर परिणाम होईल अशा तऱ्हेचं विधान केल्यानंतर काय होईल परिणाम? आले कोणीतरी बालिश आणि पोरकट विधान करेल ते नाही. देशाचा मी पंतप्रधान याची पूर्ण जाणीव मोदीजींना आहे आणि त्यामुळे मग या देशाचं संरक्षण करणारे तिन्ही दलाचे काय प्रमुख असतील, त्या विषयातले तज्ज्ञ असतील, त्याच्यानंतर राजकीय विश्लेषक असतील, आंतरराष्ट्रीय याचे काय परिणाम होतील याचा विचार करूनच हे विधान केलेलं आहे. आता इतका रक्तपात काश्मीरमध्ये झालेला आहे. आता त्यांनी काय विधान केलं जे मला जे समजलंय माझ्या बालिश बुद्धीला, म्हणजे मी तत्वज्ञ नाही किंवा फार मोठा अगदी मी महामहोपाध्याय पंडित नाही त्या ठिकाणी, की बलुचिस्तानमध्ये आता जसं माझे मित्र जतीन देसाई म्हणाले किंवा गोखलेजींनी उल्लेख केला की जो रक्तपात चाललेला आहे, म्हणजे अतिशय स्पष्टपणे सांगतो प्रामाणिकपणे, राजकारणात मी इतके दिवस आहे, कदाचित माझं अज्ञान असेल ते सांगायला मी काय मला भीती लाज वाटत नाही, एखादी गोष्ट आपल्याला माहित, एवढा रक्तपात झालाय याची आम्हालाही आज कळलं की एवढे 30,000 आणि 15,000 माणसं गेलेत. अशा वेळेला त्या ठिकाणी
ह्या अशा श्रीमती इंदिरा गांधीजींनी जे बांगलादेशाची लढाई केली ती लगेच उचललं आणि हल्ला केला नाही, जागतिक मत केलं. आपल्या देशाच्या अनेक प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवले, एक वातावरण तयार केलं त्यामध्ये. म्हणजे त्यावेळच्या माझ्या माहितीप्रमाणे वाचनाप्रमाणे मी चुकत असेल तर माफ करा, माननीय स्वर्गीय जयप्रकाश नारायणजींना सुद्धा जगातल्या काही देशात पाठवलं होतं की बघा कशा तऱ्हेचा अत्याचार चाललाय, नाईलाज असतं आम्हाला या ठिकाणी हे आता ऍक्शन घ्यावी लागेल. आणि ती प्रकट ऍक्शन घ्यावी लागली युद्धाची त्यावेळेला. त्यामुळे जे त्या ठिकाणी आता गोखलेजींनी असं अजिबात सांगितलेलं आहे, त्यांचं म्हणणं अर्ध पटलंय मला की हे योग्य आहे, पण आताच आणि ह्याच प्रकारे बोलायला पाहिजे होतं का, ते बोललेले स्ट्रॅटेजी चुकीची नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या मते जगाच्या चव्हाट्यावर त्या ठिकाणी ही गोष्ट आणली, हे फार बरं झालं की तुम्ही फार जर काही कराल इथे. आणि बलुचिस्तान हे मुद्दे कसे वेगवेगळे आहेत तुम्हाला सांगते. बांगलादेश सोबत आपण आपली सीमा शेअर करत होतो, बलुचिस्तान बरोबर आपण आपली सीमा शेअर करत नाहीत. दुसरी गोष्ट, पाकिस्तान गेली अनेक वर्ष भारतावरती आरोप करतोय की बलुचिस्तानमध्ये ज्या काही हिंसक कारवाया होत आहेत त्या भारताची जी ही जी गुप्तहेर संघटना आहे त्याच्या आशीर्वादाने होत आहेत. हे आरोप एकीकडे मोदींचं असं वक्तव्य होत असताना या आरोपांना कुठेतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुष्टी मिळण्याच्या दृष्टीने आता पाकिस्तानात हालचाली सुरू झाल्या आहेत. म्हणजे एकीकडे आपण काश्मीरमधल्या अॅट्रॉसिटीज बद्दल पाकिस्तानवरती आरोप करून आंतरराष्ट्रीय पातळीवरती ते कसं बुली नेशन आहे आपण सिद्ध करतोय, दुसरीकडे आपण जे आपल्यावर आरोप होत आहेत ते खरे आहेत अशाच पद्धतीचं वक्तव्य जर होत असेल तर भारताच्या दृष्टीने, भारताच्या आंतरराष्ट्रीय इमेजच्या दृष्टीने यात धोका निर्माण होऊ शकतो. अनेक वेळेला भारत आपल्या देशाच्या हितासाठी जगाला काय वाटतं याची चिंता करायचं काही कारण नाही आहे, काही कारण नाही. त्या ठिकाणी जो हा अतिरेक्यांचा म्होरक्या होता लादेन, त्याला पाकिस्तानमध्ये जाऊन ठार मारलं त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी इराकमध्ये सद्दाम हुसेनला ज्या त्या ठिकाणी एक वातावरण तयार केलं गेलं की इथे त्या ठिकाणी रासायनिक आयुध आहेत वगैरे वगैरे, आणि जगाच्या विरोधात जाऊन अमेरिकेचं हित लक्षात घेऊन त्या ठिकाणी सद्दाम हुसेनला फाशी दिलं की हो. म्हणून आपल्या देशाचं हित कशात आहे हे काही वेळेला बघावं लागतं. जगात त्याचे काय परिणाम होतील जगाला काय वाटतं याची पर्वा आपल्याला करायला नको. पण एक छोटीशी आठवण तुम्हाला करून देते. 2009 साली नाम समिटमध्ये, इजिप्तमध्ये जे नाम समिट झालं होतं त्यामध्ये मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान यांनी जो जॉईंट स्टेटमेंट दिलं होतं आणि त्यामध्ये बलुचिस्तान संदर्भातला उल्लेख आलेला होता. आणि मनमोहन सिंग यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिलेली नसताना विरोधी पक्षात आलेल्या भाजपने त्याच वेळेला खूप असा आरडाओरडा केलेला होता की काँग्रेसची भूमिका कशी चुकलेली आहे. का आपल्याला त्यावेळेला वाटलं नाही की जगाची पर्वा का करावी? तुमच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने असं म्हटलं होतं की तुम्ही गप्प का बसलात, बलुचिस्तानमध्ये हे चाललंय ते का बोलला नाहीत. दुसरी गोष्ट, आता गोखलेजी म्हणाले ते वाक्य पुन्हा मी सांगतो की जगाला काय वाटेल, उंदीर होती म्हणून घरच बांधायचं नाही, ते बरोबर इथे बसतं. जगाला काय वाटेल म्हणून आपण बोलायचंच नाही. तर आम्ही हे करू शकतो हे जगालाही कळू देत, हे जगालाही कळू देत. त्यामुळे तेही आवश्यक आहे असं माझं मत आहे. डॉक्टर महाजन, आम्ही हे करू शकतो या गोष्टीचा इतका गाजावाजा करणं म्हणजे योग्य आहे का? कदाचित मोदींचं जे वक्तव्य आहे ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये नसेलही, पण आता जे मधू चव्हाण म्हणतात ते पटतंय का तुम्हाला डॉक्टर महाजन? जगाला काय वाटेल याची चिंता न करता देशहितानं प्रेरित होऊन आपल्याला जेव्हा जे वाटेल ते करावं हा सिद्धांत मान्य करायचा झाला तर इंदिरा गांधींनी जयप्रकाशजींसारख्या त्यांच्याशी अंतर्गत राजकारणाशी बिलकुल संबंधित सहमत नसणाऱ्या माणसाला जगभर भारताची बाजू मांडण्यासाठी का बरं पाठवलं असेल? म्हणून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले काश्मीरसह सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन चालणार नाही, ही भारताची आजपर्यंतची सरकार म्हणून भूमिका आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेसारखा एक बलाढ्य देश आपल्या सामरिक हितसंबंधांसाठी या दोन देशांमध्ये दुफळी निर्माण करण्याच्या प्रयत्नात असेल, आणि तो असतोच. तिथं प्रेसिडेंट कोण झालं, परराष्ट्र मंत्री कोण झालं याला काही महत्व नाही. स्टेट म्हणून अमेरिकेचं हे धोरण आहे. अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान अमुक अमुक करतो म्हणून आपणही तेच करायचं असं जर झालं तर अमेरिका दोघांनाही एकाच मापात मोजू लागेल. दुसरं असं की पाकिस्तान बरोबर प्रॉक्सी वॉर करायचं, वॉर हा शब्द सोडून द्या, पण मुद्दा असा आहे की पाकिस्तानच्या आजपर्यंतच्या भारत विरोधी कृतींच्या
जगासमोर सर्व कथा सत्यकथा मांडून पाकिस्तानला जागतिक व्यासपीठांवर एकटं पाडणं हा खरा मुत्सद्दीपणाचा निष्कर्ष आहे, हा खरा मुत्सद्दीपणाचा कस आहे, जे काम मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या युपीए सरकारनं बऱ्याच मोठ्या प्रमाणात करून दाखवलं होतं. त्या प्रक्रियेमध्ये खंड पडेल असं कुठलंही वर्तन, कृती किंवा स्टेटमेंट या सरकारनं करू नये असं सर्वसामान्य माणसाला, मग तो बालक असो, तरुण असो किंवा वृद्ध असो, भारतीयाला जर वाटलं तर त्याच्यामध्ये एवढं त्रागा करण्याजोगं काही नाही. माझी वेळ खरं तर संपत आलेली आहे. जाता जाता जतीन देसाई, परराष्ट्र धोरणामधली आपली जी काही पंचशील ही जी तत्व आपण घेतलेली आहे त्यामधलं एक तत्व आहे की दुसऱ्यांच्या इंटरनल मॅटर्समध्ये आपण इंटरफिअर करणार नाही. आपल्याच तत्वांना आपण फाटा दिल्यामुळे आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरती कुठेतरी विश्वासार्हता या घटनेमुळे कमी होऊ शकते. अगदी थोडक्यात माझी वेळ संपत आली. जतीन देसाई. निश्चित मला असं वाटतं की कुठेतरी की पंतप्रधानांनी कशा स्वरूपानं म्हणावं, म्हणजे भारत सरकारने काय स्ट्रॅटेजी असावी हे असा विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की 2-3 फक्त मी उदाहरण देणार की गेल्या वर्षी आपल्याला जर आठवत असेल की भारतीय सैन्य काही म्यानमारमध्ये जाऊन जवळपास 38 जे काही मणिपूरमधले जे काही बंडखोर जे होते त्यांना आपण ठार मारलेलं. आणि त्यानंतर पंतप्रधानांनीच म्हटलं की भारतीय सैन्याने म्यानमारच्या हद्दीत जाऊन ठार केले वगैरे. लगेच त्यावर म्यानमारची प्रतिक्रिया आली आणि म्यानमारने म्हटलं की यापुढे आम्ही कुठल्याही परिस्थितीत भारतीय सैन्याला येऊ देणार नाही आणि हे जे काही झालं ते भारतीय हद्दीत झालं. दुसरं की गेल्या वर्षी जेव्हा नेपाळमध्ये भूकंप आला तेव्हा पंतप्रधानांकडून अशा बरोबर हे मुद्दे सर्वश्रुत आहेतच, पण याचबरोबर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे आपण परस्पर संबंध आहेत त्याला कुठेतरी धोका निर्माण करतो. अशा स्वरूपाचं वक्तव्य. आणि बलुचिस्तानमध्ये एक आपण लक्षात घ्या की बलुचिस्तानमध्ये जे काही चाललंय की असं मांडण्याचं कारण नाही की त्यात भारताकडनं बलुची लिबरेशन आर्मी जे आहे किंवा बलुचिस्तानसाठी झगडणारे जे लोक आहेत त्यांना भारताकडनं मदत होत नाही असं मानणं हे मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे. त्यांना मदत होत राहिली आहे आणि ती स्ट्रॅटेजिकली केली पाहिजे. अशा स्वरूपानं बोलून काही मदत करता येत नाही. मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर हा जो काही इश्यू आहे ठीक आहे. अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे. मला वाइंड अप कमेंट हवे जनरल पित्रेंकडनं. जनरल पित्रे, पाकिस्तानच्या या दहशतवादी कारवाया काही केल्या थांबत नाहीत, अशा प्रकारे टिट फॉर टॅट म्हणजे त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणं हे क्रमप्राप्त असल्यामुळे हे असं वक्तव्य आलंय मोदींचं. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की टिट फॉर टॅट जसाच तसे असं नाहीये. आपण आपली रणनीती करावी. जेव्हा एक कोंडी निर्माण झालेली आहे, पाकिस्तान आपले दहशतवादी पाठवणं थांबत नाही, तर आपण काही त्याला डायव्हर्शन, काही त्यांना वेगळी एक कलाटणी देऊ शकतो का? मी पुनश्च तुम्हाला सांगू इच्छितो की हे युद्ध नाही आहे, ही एक रणनीती आहे. आणि मला अगदी थोडक्यात दुसरी गोष्ट सांगावीशी वाटते. आपण जेव्हा आंतरराष्ट्राचा विचार करतो, आंतरराष्ट्रीय परिस्थिती बदललेली आहे. इराण आणि अमेरिका हे सध्या आपल्याला अनुकूल आहेत आणि चीन आणि पाकिस्तान ही जी ज्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जी बनते, नुसता तो रस्ता नाही आहे, ती प्रचंड कॉरिडॉर आहे आणि ती जी आहे ती त्याच्या विरुद्ध बलुचिस्तान आणि आपले गिलगिट हे दोन्ही लोक त्याच्या विरुद्ध आहेत. आपण ह्या सगळ्याचा विचार करून ही नवीन रणनीती तयार केलेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा अत्यंत काही लघुदृष्टी नाही आहे, ही अत्यंत विचार करून घेतलेली रणनीती आहे. नक्कीच प्रत्येक देश हा कुठेतरी आपली स्ट्रॅटेजी ठरवताना त्यामध्ये वास्तववाद आणण्याचा प्रयत्न करतो. मात्र भारत पाकिस्तान हे संबंध असे आहेत की ज्यामध्ये वास्तववाद आणि आदर्शवाद याची तारेवरची कसरत भारताला कुठेतरी आता करायला लागणार आहे. कारण ती कसरत करता करता जर आपणच कुठेतरी पडलो तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती मत सुद्धा आपल्याबद्दलचं बदलू शकतं, ज्याचा फटका हा पाकिस्तानपेक्षा जास्त भारताला बसेल, यामध्ये वाद नाही. त्यामुळे आता या घटनेचे, या वक्तव्याचे जे काही पुढे बदल ज्याचे पडसाद दिसून येतील त्याला तितक्याच तुल्यबळ आणि तितक्याच बॅलन्स्ड प्रकारे आपल्याला त्याचा रिस्पॉन्स द्यावा लागेल आणि आपलं मत जे आपण मांडलेलं आहे त्यामागचा आपला उद्देश हा कसा चांगला आहे हे आता जगाला दाखवून द्यावं लागेल. या सर्व मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.